ते करण्याच्या करता तिथं आता आम्ही वरनं 4 लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे. तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर. आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली 6 लेन आपण करूया. आता त्यांनी 4 लेनच मंजूर केलेलं आहे. मी त्यांना म्हणलं की तुमचं आता हे 4 लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक 6 लेनचं अजून एक पद म्हणजे रोड वाढवायचा, एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं. मधल्या काळात पाऊस सातत्याने होता. आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचसे तिथले रस्ते आता पीएमआरडीला जे सांगितले ते पीएमआरडी करणार आहे, एमआयडीसीला जे सांगितलं ते एमआयडीसी म्हणजे त्यांच्या हातीत आहे. असे वेगवेगळे लोक त्याच परिसरातला महत्वाचा प्रश्न तळेगाव शिक्रापूर रेल्वेचा जो बायपास आहे, तुम्ही नेहमी त्याचा उल्लेख चांगला केला. 12 गावचा विरोध त्याला होतोय आणि शेतकरी म्हणतात की किती ठिकाणी जमिनी द्यायच्या आहे, तर त्या संदर्भात राज्य सरकार काय हे का तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा, तरी देखील रेल्वे करण्याकरता, विमानतळ करण्याकरता, तुझ्या मेट्रो करण्याच्या करता, रिंग रोड करण्याच्या करता, रस्ते आता 4 पदरी कमी पडत नाही म्हणून ते 8 पदरी करण्याच्या करता, सबवे करण्याच्या करता, त्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता ओपन स्पेस शोधून काढून तिथं आधुनिक पद्धतीनं कचरा विल्हेवाट लावण्याच्या करता, एसटीपी प्लांट बसवण्याच्या करता, त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागाही लागते. त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे. आम्ही पण शेतकरी आहे. आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा त्रास व्हावा, परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या. आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागांनी जागा घेतल्यात त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा. आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या 4 पट तरी रक्कम त्या ठिकाणी देतोय, जेणेकरून नाईलाजास्तव त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातनं दुसरीकडे काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी. अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे. हे म्हणणं फार सोपं आहे की बाबा हे सारखे का घेता आणि मग करायचं कुठं? हवेत तर काही सगळ्या गोष्टी करता येत नाही. दादा, माजी नगरसेवकांना सुद्धा आज रांगेत येऊन माजी नगरसेवकांना सुद्धा आपल्याकडे दाद मागावी लागली. आज अनेक माजी नगरसेवक मधी जर 4 वर्ष ते नगरसेवकच नव्हते, तू 4 वर्ष जर पत्रकारच राहिला नाही तर तू प्रश्न विचारू शकतो? नाही विचारू शकत ना, कारण तू पत्रकारच नव्हता. तसं ते नगरसेवकच नव्हते. काय होतं, मी बोललं ना की तुम्हाला माझं तो शब्द खटकतो, पण आपण पण बोलताना विचारपूर्वक ते कंटिन्यू नगरसेवक असते आणि निवडणूक लागली असती आणि त्यांनी माझ्याकडे काही आणलं असतं तर तुझ्या म्हणण्याला तथ्य आहे. परंतु आता तुझ्या म्हणण्याला अजिबात तथ्य नाही. त्यामध्ये गेले 4 वर्ष सगळेजण प्रयत्न करतात, पण सुप्रीम कोर्टामध्ये एक मिनिट मी निघून जाईल. माझ्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं माझं कर्तव्य. त्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेलो. अनेक राजकीय पक्ष देखील कोर्टात गेले. त्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस ओबीसी घटक आहे हा संख्येने 53% आणि 450 समाज त्याच्यामध्ये मोडतो आणि यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पुरुषांनाही मिळत नव्हतं, स्त्रियांना मिळत नव्हतं. फक्त SC आणि ST यांनाच पुरुष स्त्रियांना आणि ओपन मधल्यांना मिळत होतं. त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विषय झाला की असं करून आपल्याला चालणार नाही. वेळ पडली तर आपल्याला हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे दाद मागावी लागेल आणि त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की बाबा हा ओबीसींच्यावर अन्याय आहे आणि म्हणून ह्याला विलंब झाला. मध्ये मग लोकसभा झाली, त्याच्यानंतर विधानसभा झाली. अशा या सतत गोष्टी होत गेल्या. त्याच्यामुळं जे ताण आहे तो ताण एकट्या खासदारावर आला, एकट्या आमदारांच्यावर आला. कारण नगरसेवक म्हणल्यानंतर आता इथं 128 नगरसेविका असतात आणि 5 काहीतरी स्वीकृत, असे 132-33 पर्यंत जातं. आता 133 लोकांनी ह्या शहरामध्ये आपापल्या वॉर्डात लक्ष देणं आणि 3 आमदारांनी लक्ष देणं त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि अधिकाऱ्यांना अधिकार जरी असला तरी शेवटी ते अधिकारी त्यांच्या बदल्या होतात. आता आपल्या इथले
शेखर सिंग आयुक्त होते, त्यांची बदली झाली. ते कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्याच्या प्रमुखांनी त्यांना नाशिकमध्ये घेतलं. आता इथं नवीन द्यायचं होतं, परंतु ज्यांना माहिती आहे, पूर्वी काम केलेलं आहे, त्या श्रावण हर्डीकरांच्याकडे चार्ज दिलाय. कारण बऱ्याच जणांना आता बिहारची जी निवडणूक लागलेली आहे तिथं त्यांना पोस्टिंग देण्यात आलेली आहे. पोस्टिंग देण्यात आले म्हणजे जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते तिकडे जात आहेत. आता इथं त्यांच्यावर मेट्रोची पण जबाबदारी आहे आणि ह्याची पण जबाबदारी आहे, पण ती काही काळाकरता उद्याच्याला निवडणुका संपल्यानंतर नवीन आयुक्त हा मुख्यमंत्र्यांच्याकडनं आमच्याकडे मी दिला जाईल. म्हणत होतो की 50,000 मतदार जे आहेत ते बाहेरचे आहेत, अशी एक गंभीर तक्रार तुमच्याकडे आता आली आहे. आणि 53 त्याचं का 56 असं काहीतरी हजार. तर त्या संदर्भात काय सूचना दिल्या आणि हे गंभीर नाही, ती सूचना मी देऊ शकत